लहान मुलांची खेळणी हा पालकांसाठीचा खूप मोठा प्रश्न असतो की नक्की मुलांना काय खेळायला दिलं पाहिजे. तर आज मी अशी काही खेळणी सांगणार आहे की जी तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच आणली पाहिजे. तर त्यातलं पहिलं जे आहे तर ते म्हणजे काय, तर पुलअप बार. सो लटकायचा जो बार आहे तर मुलांच्या हाईटला मुलांसाठी ॲक्सेसिबल ठेवला तर मुलं येता जाता लटकणार आहेत. सो लटकणं कधीपासून सुरू झालं पाहिजे, तर साधारण मुलांच्या हातात त्यांची त्यांची ताकद येईस्तोवर. सो तुम्ही सुरुवातीला त्यांना सपोर्ट घेऊन लटकवू शकता. म्हणजे मी साधारण एक 8-9 महिन्यांपासून लटकवायला सुरुवात केली आणि मग हळूहळू त्यांची त्यांची ताकद आल्यानंतर ते त्यांचेच लटकतात. फक्त ह्या सगळ्या गोष्टी अंडर ऑब्झर्वेशन होणं खूप महत्त्वाचं आहे. त्या बार सोबत तुम्ही अजून त्यांना काय इंट्रोड्यूस करू शकता, तर रिंग्स. सो जिम्नॅस्टिक रिंग्स म्हणतात त्याला, की त्या सुद्धा लटकण्यासाठीच असतात पण एक स्विंग घेता येतो. सो तो तुम्ही त्याच्यात म्हणजे त्या बारला सुद्धा जॉईन करू शकता किंवा सेपरेट सुद्धा लावू शकता. त्यानंतर अजून एक जे आहे ते म्हणजे लॅडर. फक्त लॅडर, रिंग्स किंवा बार जेव्हा तुम्ही मुलांना देताय खेळायला, सो खाली मॅटिंग असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही गादी टाका, जाड हल्ली जी प्ले मॅट येते ती टाका, जे काही आहे कुशनिंग करा, उश्या ठेवा, पण सेफ्टी फर्स्ट. आणि अगेन हे सगळं अंडर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे. लॅडरनी सुद्धा मुलांची हातातली ग्रिप वाढायला किंवा तो एक फिअर फॅक्टर जो असतो तो जायला खूप मदत होते. ही जी सगळी खेळणी आहेत, तुम्ही मुलांच्या बाबतीतली भीती जर बघितली असेल, मुलं जशी जशी मोठी होत जातात तशी तशी त्यांची भीती वाढत जाते. त्याच्यामुळे ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही जितक्या गोष्टींना एक्सपोजर देऊ शकाल तितक्या लवकर एक्सपोजर द्या, जेणेकरून त्यांची ती भीती कमी होऊ शकेल. त्यानंतर महत्त्वाचं खेळणं की जे घरी असलंच पाहिजे ते म्हणजे मॅग्नेटिक टाईल्स. इतकं तर ते एंगेजिंग टॉय आहे किंवा क्रिएटिव्ह ब्रेन किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी बाहेर येण्यासाठी त्या मॅग्नेटिक टाईल्सनी खूप मदत होते. मी तुमच्यासोबत एक इन्सिडेन्स शेअर करते. म्हणजे जिजा आणि राया दोघींमध्ये 2 वर्षाचं अंतर आहे. सो जिजा त्या टाईल्सचा उपयोग खूप वेगळ्या प्रकारे करते, वेगळ्या वेगळ्या प्रकारची घरं बनवते, म्हणजे ते कन्स्ट्रक्ट करते. आणि राया जेव्हा 1च वर्षाची होती तिला फक्त त्या टाईल्स पाईल अप करता यायच्या, म्हणजे ती एकावर एक थप्पी लावत जायची. आता राया 2 वर्षाची आहे. जिजाचं बघून आता ती सुद्धा त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायला शिकतीये. सो तेच की म्हणजे असं नाही होऊ शकत की लगेच दिल्या दिल्या मूल जसं खेळायला पाहिजे तसंच खेळणार आहे. तुम्ही त्याला थोडा वेळ द्या, त्या खेळण्याला समजून घेऊ द्यात त्याला, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातली ती क्रिएटिव्हिटी बाहेर येईल आणि मॅग्नेटिक स्टाईलनी ती 100% येऊच शकते. दुसरं मॅग्नेटिक टॉय जे आहे ते म्हणजे काय, तर पाईप्स आणि बॉल्स असतात, त्यांनी सुद्धा छान कन्स्ट्रक्शन करता येतं. सो ह्यानी सुद्धा हातातली ग्रिप वाढायला आणि काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला बाहेर यायला खूप मदत होते. महत्त्वाची पुढची गोष्ट डिजिटल बोर्ड. घरी आपण व्हाईट बोर्ड ठेवू शकतो, चॉकचा बोर्ड ठेवू शकतो, पण डिजिटल बोर्ड इतकी तर हँडी गोष्ट आहे, मेस फ्री. म्हणजे त्यातलं काय इंक काळं कुळं काही होणार नाही आहे, खडूची पावडर पडते तीही पडणार नाही आहे, आणि जिथे जाऊ तिथे तुम्ही ते कॅरी करू शकता. सो खूपच हँडी आहे. यांनी मुलांच्या हातातली ग्रेप वाढायला. आता मी तुम्हाला डिजिटल बोर्डच्या बाबतीत पण सांगते. ते काय आहे, जिजाला पेन्सिलची ग्रिप तिची आता ओव्हर द टाईम डेव्हलप झाली आहे, बिकॉज शी इज 4 years old. आणि तेच राया जी आहे ती 2च वर्षाची आहे. राया असा पकडते पेन आणि जिजा जी आहे ती नॉर्मल आपल्यासारखा पेन पकडते. बट दॅट इज फाईन. पण ती पकडतीये, प्रयत्न करतीये, लाईन ड्रॉ करायचा प्रयत्न करतीये, स्क्रिबलिंग करतीये, जे करतीये ती करतीये. पण ती शिकते आणि ती तिचं शिकतीये. त्याच्यामुळे अगेन आपण जेवढा एक्सपोजर देऊ तेवढी त्यांना त्यांच्या गोष्टी डेव्हलप व्हायला लवकर मदत होणार आहे. हातातली ग्रिप यायला वेळ लागतो आणि परत प्रत्येक मूल हे वेगळं आहे. म्हणजे एखाद्या मुलाची ग्रिप लवकर डेव्हलप होऊ शकते, एखाद्या मुलाची ग्रिप उशिरा डेव्हलप होऊ शकते. सो दॅट इज फाईन. बट तुम्ही जेवढं देत राहाल, सांगत राहाल, दाखवत राहाल, त्यांनी मुलं शिकणार आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे क्ले. तर क्ले जो आहे तर आमच्या घरात वेगळ्या वेगळ्या प्रकारे क्लेचा वापर होतो. म्हणजे क्ले म्हणजे काय, तर आमच्याकडे पहिला क्ले ती कणिक आहे. सो कणिक तुम्ही बाळांना खेळायला द्या, मुलांना खेळायला द्या. त्यातनं मुलं काय 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 बनवतात. म्हणजे चकली बनली जाते आमच्या घरी क्लेनी, ते त्यांच्या हाताने बनवतात. सो मुलं विचार करतात, इमॅजिनेशन करतात आणि ते त्याच्यात उतरवायचा प्रयत्न करतात. सो कणिक ही आमच्या घरची पहिला क्ले आहे. दुसरं म्हणजे काय, तर नॉर्मल क्ले जो आहे तो.
सो क्लेमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. सँड क्ले असतात, नॉर्मल क्ले असतात. सो तुम्ही जे काही तुमच्या मुलांना देऊ शकाल, क्लेनी खरंच बोटातली ग्रिप वाढण्यास खूप फायदा होतो आणि बोटं तशी वळायला लागतात क्लेनुसार. सो क्ले हा नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना ॲज अ ॲक्टिव्हिटी म्हणून इंट्रोड्यूस करू शकता. सो असे बरेच खेळ आहेत की जे घरच्या घरीसुद्धा आणि काय म्हणजे विकत आणूनसुद्धा जे तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. खूप खेळणी घेण्यापेक्षा लिमिटेड खेळणी घ्या आणि मुलांना तेवढंच खेळू द्या. म्हणजेच काय, तर मुलांना खूप गोष्टी बघून आपल्याकडे भरपूर आहे. म्हणजे काय, आमचे आई आणि बाबा खूप आणतात. एखादी गोष्ट खराब झाली, टाकून द्यायची, नवीन गोष्ट येणारच आहे. याही गोष्टीची सवय तुमच्या मुलांना नाही लागली पाहिजे. त्यांना हे समजलं पाहिजे की गोष्ट रिपेअर पण होऊ शकते किंवा त्यातनं दुसरंही काहीतरी बनवू शकतं आणि प्रत्येक वेळी गोष्ट तुटल्यानंतर नवीन गोष्ट घरात येणार आहे असं होऊ शकत नाही.